तेलकट चिकट मेनचट झालेला किचन ओटा एकदम चकाचक या पद्धतीने कसा चमकवायचा, न घासता, न पाण्याने जास्त पाण्याने धुता, एकदम या पद्धतीने चकाचक कसा काढायचा. एक आपल्याला लिक्विड बनवायचं आहे अतिशय सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये. आता 3 ते 4 स्टेपमध्ये आपल्याला हा किचन ओटा न घासता न धुता कसा स्वच्छ करायचा ते बघू. सगळ्यात आधी कॉटनचे, आता किचन ओटा स्वच्छ करण्यासाठी नेहमी कॉटनचे कपडे, जाड असा कपडा घ्यायचा. आता या ठिकाणी किचनमध्ये किचन ओटा स्वयंपाक झाल्यानंतर या पद्धतीने असतो. सगळ्यात आधी सुक्या कपड्याने, अजिबातही ओला कपडा घ्यायचा नाही, फक्त सुक्या कपड्याने या पद्धतीने किचन ओटा पुसून घ्यायचा. अजिबात पाणी न लावता सगळा किचन ओटा मी सुकलेल्या कपड्याने, एकदम सुक्या कपड्याने पुसून घेतला. गॅसच्या ज्या जाळ्या आहेत त्याही काढून घेतल्या. त्या बेसिनमध्ये घासण्यासाठी ठेवायचा. आता किचन ओट्यावर घासण्यासाठी जे भांडे असेल ते बाजूला ठेवायचे किंवा घासून ते बाजूला ठेवून द्यायचे. गॅसवट्टा सगळा किचन ओटा सगळा मोकळा केलेला आहे व त्यानंतर सुक्या कपड्यांनी किचन पुसून घेतला. गॅसच्या खालीही पीठ किंवा भाजीचं, फोडणीचं किंवा भाज्या कापलेल्या असत्या ते सगळं काढून घ्यायचं. सगळा किचन ओटा सुक्या कपड्यांनी स्वच्छ केला. आता या ठिकाणी एक स्प्रे घेतलेला आहे. तो नसेल तर आपली पाण्याची जी बॉटल आहे त्याच्या झाकणाला पिनाने किंवा सुईने होल पाडले तीही बॉटल चालेल. एक मोठी वाटी घेतलेली आहे लिक्विड बनवण्यासाठी. त्यामध्ये डिशवॉश भांड्याचं लिक्विड 2 चमचे अंदाजे घेतलेले आहे. यामध्ये एक फुल मोठा चमचा पोह्याचा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा टॉयलेट क्लीनर म्हणजेच हार्पिक टाकायचा आहे. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. 2 ग्लास पाणी मी एवढ्यासाठी टाकलेलं आहे. आता हे जे लिक्विड, हे सोल्युशन आहे ते या स्प्रेमध्ये म्हणजे बॉटलमध्ये टाकायचं. बाटलीला झाकण लावून व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे सगळं मिक्स होईल. या पद्धतीने जिथे जिथे तेलकट, मेनचट किंवा सगळीकडे या पद्धतीने हे लिक्विड लावून घ्यायचं. आता मिक्सरचे जे मिक्सर आहे तोही एकदम स्वच्छ या लिक्विडने निघतो. आता ह्या गॅसच्या जाळ्या काळ्या झालेल्या आहे. फक्त हे सोल्युशन लावून ठेवायचं सगळ्या गॅसला, मिक्सरला, किचन स्टाईलला, किचन ओट्याला, जेवढे किचनवर वस्तू असेल तेवढ्यालाही हे सगळं लावून घ्यायचं लिक्विड. आता हे गॅसचे बटणं आहे ते पुसता येत नाही सहजासहजी. फक्त हे जे लिक्विड आहे ते लावून ठेवायचं. बेसिनचे जे नळ असतात बेसिन त्यालाही हे सोल्युशन सगळं लावून ठेवायचं. सगळं लावून झाल्यानंतर हे 10 ते 20 मिनटं या पद्धतीने असं ठेवायचं. आता ज्या ठिकाणी आपण भांडे घासतो त्या ठिकाणी खूप डाग पडलेले असतात. आता हे 10 मिनटं असंच ठेवायचं. 10 मिनटानंतर
हे बघा, हाताने असं ह्या गॅसचं चोळलं तरी काळं निघत आहे न घासता. निम्म्याच्या पुढं काळ्या झालेल्या शेगडी निघालेली आहे. सहज हाताने चोळलं तरी त्याचा काळपटपणा निघून जात आहे. आता या ठिकाणी ओला कपडा घेतलेला आहे. पुन्हा त्या ओल्या कपड्याने पुसायचं, म्हणजे हे लिक्विड जे आहे ते सगळीकडं लागल्या जाईल. बेसिंगही अगदी चकाचक असं निघालेलं आहे. हे बघा, एकदम चकाचक असं बेसिंग निघालं. आता पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये कपडा बुडवून घ्यायचा कॉटनचा व स्वच्छ पाण्याने हा किचन ओटा पुसून घ्यायचा. एकदम चकाचक काळे तेलकट डाग झालेले सगळी स्टाईल किचन ओटा, किचन वरील सगळ्या वस्तूही अगदी चकाचक अशा निघालेल्या आहे. न घासता फक्त पुसून घेतलेल्या आहे. 10 मिनिटानंतर भिजल्यानंतर एकदम कपड्यानेही पुसलं तरी सगळा तेलकट चिकटपणा निघून जात आहे. स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतला. फक्त नळ पुसून न घेता पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. नळ आणि बेसिंग या जाळ्याही स्वच्छ केल्या. त्याच लिक्विडने गॅसच्या जाळ्याही स्वच्छ केल्या. एकदम नव्यासारखं बेसिंग दिसत आहे. आता हा कॉटनचा जाडासा एकदम सुकलेला कपडा घ्यायचा व पुन्हा जिथे जिथे गॅसही पुसून काढायचा. सगळा किचन ओटा सुकलेल्या कपड्याने पुसून काढायचा. एकदम चकाचक असा न धुता न घासता आपला गॅस ओटा झालेला आहे. हे बघा, किती छान असा किचन ओटा दिसत आहे. कमी मेहनतीत न घासता न धुता या पद्धतीने किचन ओटा 8 दिवसातून स्वच्छ केला का अगदी नवीनच असा किचन ओटा दिसतो.